अरे हिंदी मराठीला तोपर्यंत करून देतो ना सर तुमची मुख्यमंत्री त्याच्यामध्ये बैठक पार पडली काय आपण जो प्रश्न विचारला की मुख्यमंत्री आणि तुमच्यामध्ये एक बैठक पार पडली नेमकं त्या बैठकीत काय झालं ते बोल राहिलंय कोण आहे घ्या द्या ना पुढे ते घ्या ना कृष्णा ये रोल फायनल सर आज मुख्यमंत्री आणि तुमच्यामध्ये बैठक पार पडली मोठ्या प्रमाणात सुरू बैठका सुरू आहेत महायुतीच्या काय सांगाल कधीपर्यंत होईल पावसाळी अधिवेशन अवघ्या 3 दिवसांवरती नाही पहिला प्रश्न जो आपण विचारला की मी जे वर्षा बंगल्यावर गेलेलो होतो त्याच्या संदर्भात मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि कुठची बैठक झाली का तर मी कुठच्याही बैठकीला गेलेलो नव्हतो. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडनं उद्योग विभागाच्या कार्यक्रमासाठी मी वेळ घेतलेला होता. त्यांना काही ब्रीफिंग करायचं होतं. 1 ऑगस्ट हा MIDCचा वर्धापन दिन आहे आणि त्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं यावर्षीपासून नव्यानं आपण एक उद्योगरत्न पुरस्कार आणि उद्योग मित्र पुरस्कार अशी 2 पुरस्कार शासनामार्फत देणार आहोत आणि ते देशामधले सगळ्यात प्रतिष्ठेचे पुरस्कार असतील. पहिल्या पुरस्काराला रोख 25 लाख रुपये, मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल श्रीफळ असेल त्याचं स्वरूप असेल आणि दुसऱ्याला 11 लाख रुपये, शाल श्रीफळ, सन्मानचिन्ह, मानपत्र असा त्याचा सत्काराचा भाग असेल. आणि म्हणून 1 तारखेची वेळ घेण्यासाठी मी वर्षा बंगल्यावर गेलेलो होतो. आता हे पुरस्कार कोणाला जाहीर करावे यासाठी एक कमिटी नेमलेली आहे. कमिटीतनं 2-3 दिवसामध्ये ही नावं शासनाकडे प्राप्त होतील आणि या दोन्ही नावांची घोषणा स्वतः मुख्यमंत्री महोदय करतील आणि हीच विनंती करण्यासाठी मी वर्षा बंगल्यावर गेलेलो होतो. सर सातत्यानं असं विचारण्यात येते की मंत्रिमंडळाचा विस्तार आज होईल, उद्या होईल, नेमकं केव्हा होईल, खाते वाटप केव्हा होतील त्याबद्दल काय? जी चर्चा मंत्रिमंडळाच्या विस्ताराची सुरू आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमचे अन्य घटक पक्ष अशी आमची महायुती आहे. त्याच्यामुळं शिवसेनेच्या आमदारांचा नक्की एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास आहे, भाजपच्या आमदारांचा देवेंद्रजींवर विश्वास आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं जे आलेले आमदार आहेत त्यांचा अजितदादांवर विश्वास आहे. त्याच्यामुळे हे तिघं चर्चा करून योग्य वेळी मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घेतील. यामध्ये खातेवाटपाचा जो आपण त्याला तिढा म्हणता असा कुठचाही तिढा नसावा असं माझं मत आहे आणि ते खातेवाटप देखील येत्या 1-2 दिवसामध्ये नक्की होईल. जे उपमंत्री आहेत ते काहीसे नाराज आहेत, उशीर होत आहे मंत्रिमंडळ विस्ताराला देखील आणि खातेवाटपाला. राजकारणातली मला असं वाटतं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे की ज्यावेळी 2 पक्ष असतात आणि तिसरा मोठा पक्ष महायुतीमध्ये येतो तर काही गोष्टी चर्चेला वेळ लागतात. परंतु चर्चेच्या फेरी सुरू आहे. तिन्ही नेते रात्र अपरात्र न बघता देखील या संदर्भामधली चर्चा करतायत. योग्य वेळी हे सगळे निर्णय होतील. कुठच्याही पक्षातले आमदार नाराज आहेत असं मला वाटत नाही. शेवटी वेळ लागला म्हणून थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं परंतु नाराजी नक्की नाही. कारण 12 महिन्यापूर्वी आम्हाला काय मिळणार आहे या उद्देशानं शिवसेनेचे तर आमदार कुठंच शिंदेसाहेबांवर आलेले नव्हते. शिंदेसाहेबांवर त्यांचा विश्वास आहे. शिंदेसाहेबांचं नेतृत्व ते मानतात. त्याच्यामुळे जे अधिकार शिंदेसाहेबांना आपण आता एकदा दिलेले आहेत
त्याच्यावर आम्ही चर्चा करत बसत नाही. एकंदरीतच जो तिढा आहे मंत्रिपदाचा किंवा विस्ताराचा खातेवाटपाचा तो सुटत नाही, तो दिल्लीपर्यंत गेलेला आहे. दिल्लीवरनं ग्रीन सिग्नल मिळेपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार हे खातेवाटप होणार नाही असं आरोपही होत आहे. काल प्रफुल्लभाई अजितदादा दिल्लीला अमित शहा साहेबांना का भेटले त्यांनी सविस्तर खुलासा केलेला आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर ते मंत्रिमंडळामध्ये सामील झाल्यानंतर महायुतीमध्ये सामील झाल्यानंतर त्यांनी शहा साहेबांची भेट घेतलेली नव्हती आणि म्हणूनच पहिलीच भेट असल्यामुळे त्यांनी ती भेट घेतलेली आहे. दिल्लीमधनं काही गोष्टी करण्यापेक्षा तिन्ही लोक महाराष्ट्रामध्ये बोलत आहेत, मुंबईमध्ये बोलत आहेत. दिल्लीच्या लोकांशी ते चर्चा करतील आणि ज्या आमदारांच्या मनात ज्या काही इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी ते प्रयत्न करतील. वारंवार तथ्य नसलेल्याच बातम्या समोर येत आहेत. कारण ऊर्जा खातं द्यावं, अर्थ खातं द्यावं, महसूल खातं द्यावं, गृह खातं द्यावं किंवा अन्य कुठचं खातं द्यावं. मी ज्याचा उल्लेख मगाशी केला की नेत्यावर एकदा विश्वास टाकल्यानंतर नेता जे काही निर्णय घेईल ते आपल्या भल्याचे आणि महाराष्ट्राच्या भल्याचे असणार आहेत. त्याच्यामुळे कोणाकडे कुठचं खातं गेल्यामुळं आपल्या काही कार्यप्रणालीमुळे वर परिणाम होणार आहे असं कोणी कधी वाटून घेऊ नये. त्याच्यामुळे एकदा जर आपण निर्णय घेण्याचे अधिकार नेत्यांना दिलेले आहेत तर नेत्यांवर विश्वास ठेवला पाहिजे. आणि पूर्वीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती ही फार वेगळी आहे. आताचे मुख्यमंत्री हे जनतेमध्ये जाऊन काम करणारे आहेत. महाराष्ट्राचा गाढा अभ्यास त्यांना आहे, महाराष्ट्राच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास आहे, महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीचा अभ्यास आहे. त्याच्यामुळे ते योग्य तो निर्णय घेतील. त्याच्यामुळे त्यांच्यावर अविश्वास दाखवण्याचा काही प्रश्नच येतो. बच्चू कडू दुसरीकडे नाराज आहेत. त्यांनी आज सांगितलं का मंत्रिमंडळ विस्तार मंत्रिमंडळावरूनच मंत्रिपद सोडून आले होते. याला जोडून बच्चू कडू असं म्हणतायत त्यावेळेस ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळेस जे दिव्यांग खातं होतं वारंवार आम्ही उद्धव ठाकरेंना भेटलो होतो, त्यांना सांगितलं होतं दिव्यांग खातं द्या किंवा ते खातं बनवा. जर त्यावेळेस त्यांनी केलं असतं तर मी गुवाहाटीला गेलो नसतो. म्हणजे त्यांनी आपल्या मनातली खतखत बाहेर काढली ना. बच्चूभाऊंशी सकाळपासून माझं देखील 2-3दा बोलणं झालेलं आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देखील आज त्यांच्याशी बोललेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे, त्यांनी स्टेटमेंट स्पष्ट अशी दिलेली आहे की 17 तारखेला ते मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत आणि या सगळ्या अलायन्समुळं मुख्यमंत्री पदाच्या पेचामध्ये जर मुख्यमंत्री असतील तर मला मुख्यमंत्रीपदापासून अलिप्त ठेवलं तरी चालेल. तरी देखील या संदर्भात मुख्यमंत्री त्यांच्याशी बोलले. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हे देखील सांगितलंय की दिव्यांगांसाठी मंत्रालय करणारे मुख्यमंत्री हे महाराष्ट्राला पहिले लाभलेले आहे आणि म्हणून या कामासाठी त्यांचं गुलाम म्हणून देखील राहायला मला आनंद वाटेल. कारण शेवटी ते मी शब्दप्रयोग त्यांनी केलेला करतोय. बच्चूभाऊ हे सामाजिक क्षेत्रातलं एक फार मोठं नाव आहे. दिव्यांगांसाठी अतिशय मोठमोठी कामं त्यांनी केलेली आहेत. दिव्यांग हा त्यांचा केंद्रबिंदू आहे, उपेक्षित वर्ग हा त्यांचा केंद्रबिंदू आहे आणि या दोन्ही घटकाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नाही देत आहेत. म्हणून ते 17 तारखेला पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. आणि अद्याप खाते वाटप विस्तार होणार नसेल तर त्याचा परिणाम अधिवेशनावरती होईल का, सरकारच्या कारभारावरती होईल का? मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा आणि विधानसभेच्या कारभाराचा मला असं वाटतं की काहीच प्रश्न येत नाही. कारण आम्ही 9 आणि 9 कॅबिनेट मंत्री असताना विधानसभेचं अधिवेशन चालवलेलं आहे. तसं आता 9 मंत्री त्याच्यामध्ये ॲड झाले 27 मंत्री आहेत. आमच्यावरचा देखील भार थोडा कमी झालेला आहे आणि सगळे तिन्ही पक्षाचे आमदार हे समजूतदार आहेत. अनेक वर्ष त्यांनी राजकारणामध्ये सहभाग घेतलेला आहे. आपापल्या नेत्यांवर त्यांचा विश्वास आहे. त्याच्यामुळे जे अधिवेशन होईल हे महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासाचं आणि हिताचं होईल. नाही, विस्तार अगोदर झाला तरी महाराष्ट्राच्या विकासाचं आणि हिताचं अधिवेशन होईल, नंतर झाला तरी हिताचं आणि विकासाचंच अधिवेशन होईल. दुसरीकडे पाहायला गेलं तर पालकमंत्री पदावरून रायगडमध्ये बरेचसे वारंवार वक्तव्य करतात. तसंच आता राष्ट्रवादीमधले काही जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीचे अजितदादा गटाचे ते म्हणतात की पालकमंत्रीपद हे अजितदादा पवार यांनाच द्या, मागणी करतात. 3 पक्ष एकत्र आल्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्याची प्रत्येक पदाधिकाऱ्याची आपल्या पक्षातला आपला नेता आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री झाला पाहिजे अशी इच्छा असू शकते. परंतु याच्यावर निर्णय मुख्यमंत्री घेऊ शकतात. ज्याचा मी उल्लेख केला की 2.5 वर्षापूर्वीचं प्रमुख पद आणि यावेळीचं प्रमुख पद याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. भौगोलिक महाराष्ट्राची परिस्थिती, विधानसभेचा अभ्यास, लोकसभेचा अभ्यास, कोण आमदार कुठे निवडून आलेले आहेत, कोण आमदार कुठे निवडून येऊ शकतात, कोणाला कुठं पालकमंत्री केलं पाहिजे, या सगळ्याचा लेखाजोखा मुख्यमंत्री मोदयांकडे आहे. त्याच्यामुळे 3 चर्चा करून
पूर्ण महाराष्ट्रामध्ये समतोल राखतील याची मला खात्री आहे. सर एनडीए में जाने आज बैठक भाजपाने आज 152 प्लसचा नारा दिलेला आहे. विधानसभेचे 152 जास्त जागा येतील असं बावनकुळे म्हटलं. कसं बघताय? हा लोकशाहीतला एक भाग आहे. स्वतःच्या पक्षाच्या अधिवेशनामध्ये आपल्या लोकांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी या सगळ्या गोष्टी केलेल्या असतील. जागा वाटपामध्ये देखील 3 नेते मंडळी बसून समन्वयाची भूमिका घेतील. त्याच्यामुळं 152 असतील, आम्ही कदाचित 100 प्लस म्हणू, अजून कोण 100 प्लस म्हणू, याच्यापेक्षा 3 लोक जे बसून निर्णय घेतील जागे वाटपाचा, हा आमच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. आणि या सगळ्या प्रक्रियेसाठी आजच आपल्याला माहीत असेल 12 जणांची समन्वय समिती नेमलेली आहे. आमच्याकडनं मी, शंभूराज देसाई, दादासाहेब भुसे, राहुल शेवाळे आहेत. बीजेपीकडनं मला असं वाटतं की बावनकुळे, सुधीर भाऊ, प्रसाद लाड आणि आशिष शेलार साहेब आहेत. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, भुजबळ साहेब आणि सुनील तटकरे अशी 12 लोकांची समन्वय समिती आहे. 12 लोकांच्या समन्वय समितीमध्येच अनेक प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू. आज मुख्यमंत्री के शिवसेनेच्या आमदारांकडूनच अनेक तारखा देण्यात आला मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात की 2 दिवसापूर्वी 3 दिवसापूर्वी, पण अजूनही विस्तार झालेला नाही. तर सगळ्यांना असा प्रश्न आहे की नेमकं काय अडते किंवा का अडते, त्याच्या मागे कारण काय? नाही, आमच्या आमदारांना देखील तुम्हाला भरपूर काम लावायला संधी मिळाली म्हणून त्या तारखाच्या तारखा देत असतील. पण मी देखील आज तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये या तारखेला शपथविधी होईल असं सांगणं उचित ठरणार नाही. मी काल देखील स्टेटमेंट दिली, त्याचा काही लोकांनी विपर्यास केला. मी म्हटलं काही तासामध्ये होईल, पण पुढचं वाक्य कोणी दाखवलं नाही. मी म्हटलं 2 तास, 20 तास, 40 तास, 120 तास, 200 तास, 500 तास, किती तासाने होईल माहीत नाही. बाकीच्या दिवसांमध्ये बोलले, मी तासांमध्ये बोलले. पण शेवटी आम्ही नेतृत्वावर विश्वास ठेवतो आणि नेतृत्वानं घेतलेला निर्णय हा प्रत्येकाला बंधनकारक असतो. आमचे आमदार देखील शिवसेनेचे एकनाथ शिंदे साहेबांवर निष्ठा ठेवून आहेत, त्यांच्यावर प्रेम करणारे आहेत. अनेक लोकांनी सगळ्या उठावामध्ये काही अपेक्षा न घेता साहेबांचं समर्थन केलेलं होतं. त्याच्यामुळे कोणी नाराज नाहीत. योग्य वेळी एकनाथ शिंदे साहेब योग्य तो निर्णय घेतील. सर, आपके पार्टी जो इच्छुक विधायक थे उन्होंने सूट सिला लिया था, पटाखे खरीद लिए थे, अपने कार्यकर्ताओं को मुंबई आने के लिए भी कहा था. आज लेकिन निराश होकर उन्हें वापस अपने घर लौटना पड़ा. आखिर इतना अपमानजनक विवाद आपके विधायकों के साथ क्यों हुआ? नहीं, अभी मुझको तो मालूम नहीं किसने कोट सिला के रखा था, किसने पटाखे मंगाए थे, किसने पटाखे लगाए थे. एक है कि हम शिवसेना में काम कर रहे हैं, वंदनीय बाला साहब का विचार आगे लेके जाने वाली पार्टी में हम काम कर रहे हैं. उसका नेतृत्व एकनाथ शिंदे साहब कर रहे हैं और उनके ऊपर हमारे 50 एमएलए जो लोग हैं उनका विश्वास है. जो करेंगे वो हमारे अच्छे के लिए करेंगे, महाराष्ट्र के भले के लिए करेंगे, ये कॉन्फिडेंस हम सब में है. इसलिए हमारे जो 40 शिवसेना के विधायक हैं और अपक्ष जो 10 विधायक है उसमें कहाँ भी थोड़ी सी भी नाराजी नहीं है. सर, एक और इस तरह का घटनाक्रम हुआ सर, उससे इंप्रेशन एक ये हुआ है कि अब आप लोग जो है एनसीपी के दबाव में कुर्बानी देने के लिए तैयार हो गए. जो स्टेचर आप लोग का था इस गठबंधन में वो नहीं रहा, झुकने के लिए तैयार हो गए आप लोग. कल अजीत दादा अमित शाह से मिलकर है, अब आप लोग कुर्बानी दे रहे हैं उनकी. झुकेंगे तो नहीं, वो पिक्चर देखा है ना हमने सबने. एक तो बात ऐसी है कि ये झुकने का सवाल नहीं है. डेमोक्रेसी में जो अलायंस था उसमें अजीत दादा एनसीपी की पार्टी लेके आए हैं. अभी आने के बाद थोड़ा बहुत दिन लगेगा डिस्कशन में, बाकी कुछ नाराजी नहीं है, झुकने का भी सवाल नहीं है. और एक आप पॉजिटिवली लेना चाहिए कि जो 160 की 166 की हमारी संख्या थी वो हमारे शिंदे साहब के नेतृत्व में अभी 210 हो गई है. तो हमारा जो सरकार है वो फुल स्ट्रेंथ से काम कर रहा है, कॉन्क्रीट से काम कर रहा है. इसलिए कोई नाराज है, हमारी बार्गेनिंग पावर कम हो गई है, ये आपके सूत्रों का दावा है, हमारा नहीं. आज बैठक में सर आप कह रहे हैं कि अब सरकार के तौर पर नो डाउट आपकी ताकत बढ़ी है, लेकिन बतौर जो स्टीचर था शिवसेना का, आप लोग जो बड़े भाई थे, उसमें अब लग रहा है कि अजीत दादा के आने के बाद से अब वो बात नहीं रही. डोमिनेटिंग पोजीशन में अजीत दादा है, ना कि मुख्यमंत्री जी. आप अगर पिछले 2.5 साल का देख के अगर ये सवाल है तो तब नेतृत्व अलग था. अभी जो सीएम साहब है, अभी का जो नेतृत्व है
उसको पूरा इंफ्रास्ट्रक्चर महाराष्ट्र का मालूम है, राजकीय परिस्थिति मालूम है, आगे कैसे जाना मालूम है, हर कॉन्स्टिट्यूंसी में किसका नाम चल रहा है ये मालूम है, किसका पार्टी का नाम चल रहा है ये मालूम है। तो अगर मैच्योर्ड ऐसा पॉलिटिशियन मुख्यमंत्री बन गया है तो ये झुकने का सवाल ही नहीं आता। मंत्रिमंडल विस्तार कब होगा? मंत्रिमंडल विस्तार कब होगा? उसको लेकर सवाल उठाएगा। पोर्टफोलियो क्या कल तक डिक्लेयर हो जाएंगे अगले 24 घंटे तक, और उसके बाद अगर कोई विभाग इधर उधर होता है तो भी क्या आपकी विधायकों की नाराजगी होगी उसको लेकर? मैंने पहले ही बोला कि हमारे पार्टी तक का सवाल है तो हमारे पार्टी के सब विधायक एकनाथ शिंदे साहब के ऊपर विश्वास करते हैं, उनके नेतृत्व में हम काम कर रहे हैं। तो अगर नेतृत्व में डिसीजन लिया, जो कुछ डिसीजन लेना है वो हमारे भले के लिए रहेगा, महाराष्ट्र के भले के लिए रहेगा, उसमें नाराज होने की कोई बात नहीं है। और मेरे ख्याल से शिंदे साहब और हमारे सब एमएलए में बहुत अच्छी तरह से अंडरस्टैंडिंग है, अच्छी तरह से डायलॉग है। 24 घंटे में कभी भी हमारे एमएलए एकनाथ शिंदे साहब को मिल सकते हैं। उनका काम करने का जो तरीका है वो हमारे सब एमएलए लोगों को मालूम है, इसलिए नाराजगी की बात ही नहीं है। लेकिन तीनों पार्टियों में क्या आपस में बातचीत नहीं बन पा रही है? क्योंकि लगातार गाड़ी कहाँ पे ऐसी फंस रही है जिसकी वजह से ये खाता बंटवारा हो या गाड़ी कहाँ भी नहीं फंस रही है। आप ही दिखा रहे हो कि गाड़ी वर्षा में आके गई, आप ही दिखा रहे हो वाड़े सागर में आके गई, तो गाड़ी कहाँ भी फंसी हुई नहीं है। गाड़ी ऑन ट्रैक पे है, स्पीड से है और स्पीड से ही अलाइन चलेगा। और महाराष्ट्र के जो मंत्री है उनको समतोल से जो कुछ दिया जाएगा वो दिया जाएगा। परसेप्शन ये बना है कि अगर खाते वाटप अगर इस समय कर दिया गया होता तो जो इच्छुक विधायक उम्मीद लगा के बैठे थे, जिन्हें मौका नहीं मिलता, वो मॉनसून सेशन के दौरान परेशानी खड़े कर सकते थे। उस परेशानी को टालने के लिए जानबूझकर इसे पोस्टपोन किया गया है। नहीं, ऐसी कुछ भी बात नहीं है। मैंने फिर से मैं वो बात दोहराता हूँ कि हमारी जो पार्टी है शिवसेना, वो एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में काम करती है। तो एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व के ऊपर हमारा अगर विश्वास हो, ये करने की जरूरत ही नहीं है। भाजपा के जो एमएलए है वो सब देवेंद्र जी के ऊपर विश्वास रखते हैं, तो उनको भी ये करने की जरूरत नहीं है। और जो एनसीपी आई है हमारे साथ, उसका नेतृत्व अजीत दादा है, तो अजीत दादा के ऊपर विश्वास करते हैं। तो ऐसा कुछ भी नहीं होगा। जो अपना सेशन चलेगा वो महाराष्ट्र के विकास के लिए और भले के लिए चलेगा। लगातार बैठकों का दौर चलता आ रहा है, हम खुद देख रहे हैं। दिल्ली भी गए अजित पवार, लेकिन अभी भी ऐसा क्यों नहीं हो पाया कि पोर्टफोलियो अनाउंस नहीं हुए अभी तक और कैबिनेट का एक्सपांशन का डिक्लेरेशन या कोई मुहूर्त नहीं निकल पाया? ये नेचुरल है, क्योंकि जब दो पक्षों के साथ तीसरा अलायंस में आ जाता है थोड़ा देर लगता है। लेकिन इससे आपको भी थोड़ा बहुत तकलीफ हो रहा है, मुझको भी मालूम है, लेकिन जल्द से जल्द जो खाते वाटप है हो जाएगा और उसका डिक्लेरेशन भी हो जाएगा। महाविकास अघाड़ी और महायुति में क्या अंतर है? नहीं, 152 सीट का जो मामला है वो उनकी पार्टी के मेरे ख्याल से कुछ एक उनकी बैठक थी, उसमें वो स्पीच देते वक्त बोले। लेकिन अभी एक समन्वय समिति भी तैयार हो गई है हमारे पार्टी से। मैं शंभूराज देसाई साहब, दादा भूसे साहब और एमपी राहुल शेवाड़े साहब उसमें है। एनसीपी की तरफ से दिलीप वलसे पाटिल, छगन जी भुजबल, सुनील जी तटकरे और मेरे ख्याल से धनंजय जी मुंडे, और बीजेपी की तरफ से चंद्रकांत दादा, नहीं सुधीर मुनगंटीवार, बावनकुले, प्रसाद लाड और आशीष शेलार, ये 12 लोगों की ये समिति है। जो कुछ फाइनल करना है वो ज्यादा से ज्यादा ये समन्वय समिति में फाइनल कर देंगे। राज्य में आप लोगों का अभी तक एक्सपेंशन नहीं हुआ है। बहुत सारे ऐसे नेता हैं जो चॉप ऑफ हो गए एनसीपी के आने के बाद। अब कहीं ना कहीं केंद्र में भी उसका असर दिखेगा क्या? कितने लोगों के नाम जो है वो शॉर्टलिस्ट किए गए हैं केंद्रीय मंत्री पद को लेकर के? कोई ऐसी चर्चा है या कुछ आप लोगों ने नाम शॉर्टलिस्ट? इसका असर गली में भी नहीं दिखेगा और दिल्ली में भी नहीं दिखेगा। जो कुछ होगा वो अच्छा होगा और 3 लोगों के नेतृत्व में होगा। लीडर को लेकर कांग्रेस ने 2 दावे किए, कह रहे हैं कि विधानसभा में भी और विधान परिषद में भी हमारी संख्या बढ़ गई है, हम सबसे बड़ी पार्टी, तो हमारा प्रतिनिधित्व होना चाहिए। उनमें कहीं ना कहीं दावेदारी एमबीए में और कांग्रेस के भीतर पद को लेकर भी एक असर बची जाएगा। नहीं, उसके बारे में मैंने पढ़ा है कल कि विधानसभा अध्यक्ष ने एक बयान दिया है कि जिसका नंबर ज़्यादा रहता है उसका ही विरोधी पक्ष नेता होता है। ऐसा कुछ मैंने पढ़ा है और देखा है। तो कांग्रेस को मेरी शुभकामनाएं हैं
कि और 25 साल वो विरोधी पक्ष नेता ही रहे, जल्द से जल्द दोनों जगह वो आ जाए और 25 साल वही रहे। सर, वित्त विभाग को लेकर लगातार कहा जा रहा था, क्या आप लोगों की पार्टी ने कॉम्प्रोमाइज कर दिया है कि वित्त विभाग अजित दादा की पार्टी को दे दिया जाए, अगर आप लोग को नहीं मिलता है तो भी चल जाए? तो इसका सवाल मेरे ख्याल से पूछने के बाद मैंने जवाब पहले ही दिया है कि जब नेतृत्व पे विश्वास होता है तो ये डिस्कस करने का सवाल ही नहीं आता। जो कुछ अच्छा है वो एकनाथ शिंदे साहब, देवेंद्र जी करेंगे, अजित दादा करेंगे, और एक खाता इधर गया एक खाता उधर गया, अगर हम में कैपेसिटी है, हमारे नेतृत्व में कैपेसिटी है, तो कुछ भी सवाल खड़ा करने की जरूरत नहीं है। मैं बार बार यही कह रहा हूं कि 2.5 साल पहले का जो नेतृत्व था उनको हम बोलने के बाद अगर अजित दादा ने पैसा दिया है ज़्यादा तो उससे ज़्यादा शिवसेना को दो, ये अगर हमने नेतृत्व को बोला है और नहीं मिला तो आप आज का जो नेतृत्व है उसकी तरफ आप अगर देखोगे तो ये सवाल अब उठ जाएगा, तो उससे ज़्यादा पैसे हमको देंगे। लेकिन नेतृत्व में बदलाव है और शिंदे साहब के नेतृत्व में पूरा समतोल रखा जाएगा। ठाकरे सेना की तरफ से एक आरोप लगाया जा रहा है कि पहले मुख्यमंत्री जी दिल्ली के सामने जाते थे, सलामी करते थे, अब अजित दादा जो आपके नए सहयोगी है वो भी वहाँ दिल्ली दरबार में सूबेदार बन गए हैं, जो पहले यहाँ पर आ जाते, उस पर आप क्या कहना चाहेंगे? ऐसे कौन बोला? शरद पवार कैंप की तरफ से। नहीं, अगर बची हुई जो महाविकास आघाड़ी है उसके बारे में अगर आप सोचे तो ये कांग्रेस का छोड़ो, लेकिन ये दो पार्टी के नेताओं ने जो स्पीच दिया है रैलियों में उसका क्लिपिंग भी मेरे साथ है, मेरे पास है। संजय राउत साहब ने एक बार बयान दिया था कि मोदी जी को देश का पंतप्रधान क्यों होना चाहिए, वो कितने बड़े लीडर हैं और उनसे ज़्यादा लीडर वर्ल्ड में भी नहीं है। आपकी तरफ से हमने देखा है। वैसे राष्ट्रवादी के नेता जो है उन्होंने भी बोला है कि प्रधानमंत्री जी नरेंद्र मोदी जैसा काम करने वाला प्रधानमंत्री आज तक देश को नहीं मिला। ये बारामती में उनका स्पीच है। तो ठीक है, डेमोक्रेसी में सब ये ऐसा वैसा हो जाता है, लेकिन जब इलेक्शन होगी तब एमपी के लिए हम 45 के आगे रहेंगे और एमएलए करके हम 200 के आगे रहेंगे। सरकार को तालमेल दोनों में ऐसे में महाराष्ट्र में राष्ट्रपति शासन लगाना चाहिए। बोलने में क्या है, राष्ट्रपति राजवट लगानी चाहिए और क्या लगानी चाहिए, बोलने में क्या है, क्योंकि वो अपोजिशन पार्टी के एक लीडर है और अगर उन्होंने शिंदे साहब अच्छा काम कर रहे हैं ऐसे बोले तो न्यूज़ क्या आ जाएगी। अभी पटोले साहब भी ट्रैक पे है तो उनको ये बोलना ही पड़ेगा कि सरकार अच्छा नहीं काम कर रहा है, राष्ट्रपति लागू करनी चाहिए, ये करना चाहिए, वो करना चाहिए। वो लोकशाही का एक भाग है। पोर्टफोलियो कब तक हो जाएगा? मेरे ख्याल से जल्द हो जाएगा ना। अभी सर, नाना पटोले असं म्हणतात की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा, राज्यात अलिबाग 40 चोरांसारखी परिस्थिती आहे, जनता उपाशी सरकार तुपाशी असं ते म्हणतात। नाना पटोले हे काँग्रेस पक्षाचे म्हणजे विरोधी पक्षातल्या एका पक्षाचे नेते आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत। त्यांनी जर एकनाथ शिंदे साहेब अतिशय चांगलं काम करतायत, गतिमान काम करतायत, क्रियाशीलपणे काम करतायत असं जर सांगितलं तर ते देखील इकडे ट्रॅकवर आहेत असं चित्र निर्माण होईल। त्याच्यामुळे विरोधक म्हणून त्यांनी ती विरोधकाची भूमिका मांडलेली आहे, पण त्यांच्या मनामध्ये देखील एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली गतिमान सरकार चालू आहे हेच असणार आहे आणि ह्याची प्रचिती अजितदादांच्या महाविकास आघाडीमध्ये आल्यामुळे झाली। सर, लोकमान्य तिलक अवार्ड मिलने जा रहा है प्रधानमंत्री जी को, जिसका कांग्रेस विरोध कर रही है, कैसे देखें? और क्या करेंगे? लोकमान्य तिलक अवार्ड अगर नरेंद्र मोदी साहब को मिल रहा है तो उसका स्वागत करना चाहिए, उसको विरोध क्यों करना चाहिए? अगर पूरे दुनिया में जब अभी पेरिस में अपने देशवासियों के साथ डायलॉग कर रहे हैं, मेरे ख्याल से अभी मोदी जी वर्ल्ड में जाके इंटरनेशनल लीडर की तरह अगर नरेंद्र मोदी साहब को रिस्पेक्ट है तो स्वीकार करना पड़ेगा ना। अपना लीडर भारत जोड़ो करके भी इंटरनेशनल नहीं बना ना, नेशनल नहीं बना तो इंटरनेशनल कहाँ? तो मोदी जी आज पूरी दुनिया में घूम रहे हैं, दुनिया में काम कर रहे हैं और राम मंदिर का निर्माण हो रहा है, 370 कलम रद्द हो गया है, समान नागरिक कायदा का अभी मेरे ख्याल से ड्राफ्ट आ गया। तो
जो जो कमिटमेंट उन्होंने दी थी वो फुलफिल कर रहे, तो उनका स्वागत करना चाहिए, उनका अभिनंदन करना चाहिए। ठाकरे गटाकडनं आता होऊ द्या चर्चा असा एक कार्यक्रम राबवला जात आहे घराघरामध्ये। राज्य सरकारच्या ज्या बोलघेवड्या योजना आहेत ज्या लोकांपर्यंत पोहोचलेल्याच नाही त्यांचा भांडाफोड आम्ही करणार आहे। या होऊ द्या चर्चा या कार्यक्रमांतर्गत ठाकरे गटाकडनं हा कार्यक्रम आता सुरू करणार। तुमचे सरकार आपल्या दारी याला उत्तर बोलखोल 12 महिने करतातच आहेत। 12 महिन्यामध्ये काय केलं आता त्यांचं काय होऊन काय उद्या चर्चा तर आमचं होऊन जाऊ द्या। आम्ही लोकांपर्यंत जातोय, आम्ही लोकांपर्यंत जाऊ। मी साधं उदाहरण तुम्हाला सांगतो की साधं हे आत्मचिंतन आत्मपरीक्षण करण्यासारखं आहे। मुख्यमंत्री सहायता निधीतनं लाखो लोकांचे जीव वाचवता येतात। किती लाखो लोकांचे 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीतून आरोग्यासाठी जीव वाचवण्यासाठी फक्त 2.5 कोटी वाटले गेले आणि या 12 महिन्यामध्ये आता 100 कोटी रुपये आपण क्रॉस करणार आहे। म्हणजे किती हजार पटीनं या महाराष्ट्रातल्या आरोग्याच्या सुविधा मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत हे पहिलं माहितीच्या अधिकारात त्यांना मागवायला सांगा। म्हणून मी म्हटलं होऊन जाऊ द्या। 2.5 कोटी विरुद्ध 100 कोटी। 100 कोटी यांनी का दिले, 2.5 कोटी तुम्ही का दिले? तुम्ही फेसबुक लाईव्ह का, हे जनतेमध्ये का? होऊन जाऊ द्या ना, बरोबर आहे का? त्याच्यामुळे मला असं वाटतं की जी लोक चांगली काम करतायत त्यांना काम करायला दिलं गेलं पाहिजे। महाराष्ट्राचा विकास जर पुढे घेऊन जात असतील तर त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून हे कार्यक्रम जे आहेत हे निवडणुकीला समोर ठेवून कार्यक्रम आहेत, त्याच्यामध्ये काही तथ्य नाही। मी माझ्या जिल्ह्यातले उदाहरण देतो की आजपर्यंतच्या माझ्या रत्नागिरी जिल्ह्याच्या इतिहासामध्ये एका वेळी 100 3 व्हीलर अपंगांना कधी कुणी दिलं नव्हतं। ते शासन या आपल्या दारीमधनं आपण दिल्या। माझ्याकडे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आहे। मागच्या 2.5 वर्षापर्यंत वर्षाला 4,000 उद्योजक आपण बनवायचो। या 12 महिन्यामध्ये आपण 13,500 उद्योजक बनवलो। त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्ही तयार आहोत ना। आम्ही जे काही लेखाजोखा मांडलेला आहे, आता बचत गटासाठी आम्ही काम करणार आहोत, सरपंचांसाठी आम्ही काम करणार आहोत। त्याच्यामुळे आमच्या कामावर आमचा विश्वास आहे, आमच्या तिन्ही नेत्यांवर आमचा विश्वास आहे। आम्ही आमची केलेली कामं रात्री 12 वाजता देखील जनतेच्या समोर मांडू शकतो। धन्यवाद।